मेहनतीचा म्हणजे भरपूरच मेहनतीचा काम आहे. चालताना पण आतमध्ये कुठे कुठे असे दगड कसे आहेत ते लागत आहेत पायाला, त्यांच्या पण नक्कीच लागत असतील, बैलांच्या पण पायाला लागत असतील. सो शेतीचे खरे हकदार हे आहेत. म्हणजे तुम्हाला आता याची संपूर्ण माहिती सांगतो. बघू शकता नांगरचा सेटअप तर बघितलात, पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की याला काय म्हणतात. हे बघा आता हात लावलाय ना, याला इशाड म्हणतात. आणि अजून पण बरेच असे मुंबईकर असतात ना जे सुट्टिंग का तर गावी येतात, पण शेतीच्या टायमात तर आवर्जून येतात. बऱ्याच जणांना आवड सुद्धा असतं आणि बरेच जण आपल्या घराकडे आपल्या फॅमिलीत सहकार्य करूक सुद्धा येतात. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर मंडळी आज तुमचं स्वागत करतोय डायरेक्ट आपल्या शेतातून. मस्त खाली शेळी दिलेलं असे मंडळी मी, आणि बरेच दिवस चाललेला की आपण पाणी बघू नाही आपण पाणी बघितलेलं नव्हता. सो डायरेक्ट आज तुम्हाला इकडेच घेऊन आले. बघू शकताय कसला वाटते बघा, एकदम जबरदस्त. सगळीकडे पाणी जमा झालेलं आहे मस्त पावसामुळे, आणि शेतीला पण सुरुवात झालेली आहे. तर आपण गेल्या वर्षी जसं आलेलो तसं यंदा पण शेती बघायला आलो आहे. आपले काका संजय पालो सो इकडे आलेले आहेत मस्त गुरं वगैरे घेऊन, आणि आता जोत धरणार आहेत आपल्या इकडे, तेच बघायला आलो आहे. अजून बरं वाटलेलं नाही, ताप आणि सर्दी थोडी आहे, पण बघायची उत्सुकता राहवलं नाही घरी. सो पप्पांनी जसा आवाज दिला आलेत म्हणून उठून डायरेक्ट इकडे आलो. करत तर नाही पण बघायची उत्सुकता एक नेक्स्ट लेवल. सो संजय पालव अण्णासुद्धा म्हणतात त्यांना. सो जाऊया आणि बघूया. तर मंडळी कोकणात पारंपरिक शेतीला सुरुवात झालेली आहे, आणि आज आपण इकडे आलो आहे खाली नांगरणी कशी करतात ते बघायला आलो आहे. सो आपण काही शेती करत नाही, पण लास्ट टाइम पण आपण आलेलो. सो आज पण आपण आलो आहे मस्त सकाळी सकाळी एकदम उठून, आणि बघू शकता अशा प्रकारे शेतीचे कोपरे असतात आमच्या इकडे. हे बघा सगळे नांगर बांधतायत, बघू शकता असा. आपली बैलजोडी आहे. नाव काय यांची बैलांची? एका आणि एका मी पण विसरले. बराच म्हणतो बांधला तर मार पुरत आता. म्हणजे विषय असा आहे, हा याला घाबरतोय कारण हा आता यंग आहे एकदम, आणि याचा वय थोडासा झालेला आहे. गवत म्हणजे आतमध्ये जास्त असल्यामुळे ना थोडासा त्रास होतोय नांगरताना. आणि बघू शकताय एका वेळेला अर्धा अर्धा घेतला जातो या साईडला. आता इकडनं इथपर्यंत चालतायत, त्याच्यानंतर हा कंप्लीट झाला याला तास बोलतात. तासच म्हणतात ना या चालतात, एका तास म्हणतात ना. बघू शकताय कराड कमी असतं तर बरा पडला असता ना. कराड कमी आहे, आणि म्हणजे सगळेच कोपरे आहेत ते एकदम मोठे असे नाही आहेत. काही जे आहेत ते मोठे आहेत, बाकीचे साईजने लहान आहेत, जसं की तुम्हाला दाखवतो. हे बघू शकताय, हे बघा या साईडचे असे कमी आहेत, आणि त्याच्यानंतर पुढे पण आहेत ते लहान लहान आहेत. कुठे कुठे चिखल जास्त आहे, म्हणजे खालच्या कोपऱ्यात या एकदम चिखल भरपूर आहे प्रमाणाच्या बाहेर. इकडे पाय इथपर्यंत रुतू शकतात आतमध्ये. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मंडई, आता हा कोपरा जर इथे असला ना लगेच यांचा, तर दुसरा लगेच इथे यांच्या बाजूला नाही, तर एकदम तिकडे, म्हणजे हे संपूर्ण परत जोत आहे ते घेऊन आपण तिकडे जायचं खालच्या साईडला, तिकडे नांगरायला असं आहे. आमची पण तशी तिकडे आहेत बाजूला. हे बघा हा कोपरा खाली बघता येतो, तो पण तसाच इथे एक असला तर त्याच्या पुढे डायरेक्ट एक, त्याच्या पुढे तिकडे एक असं आहे. सो म्हणजे एक क्षेत्री शेती नाही इकडे, असा लांब 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 असा.
आणि आता बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टरने शेती करतायत. सो आमच्या इकडे अजून पण अशा प्रकारे चालू आहे पारंपरिक शेती आपली बैलजोडीने. तो बघायला मिळते तोपर्यंत बघून घेतोय. सो इकडे आलो आहे बघायला खाली. आणि लास्ट टाइम पण आलेलो म्हणजे गेल्या वर्षी. बऱ्याच जणांनी बघितलं आहे पण व्हिडिओ, खूप मजा आलेली बघायला. सो आता आपण जाऊया आणि थोडी मजा करूया त्यांच्यासोबत. बघू शकताय बऱ्याच वेळानंतर एवढा पार्ट झालेला आहे. असे फिरून येत आहेत आणि असे आतमध्ये 1-1 तास कमी करत जात आहेत. गवत जास्त असल्यामुळे बघा असा इकडे लोड येतोय. त्याला पाळ वगैरे फुटली त्याच्यामुळे ते अटकते एकदम जोरात. ते बघा त्यामुळे थोडासा त्रास, नाही तर असा फास्ट झाला असता. पाऊस हळूहळू आता स्टार्ट होतोय थोडा पडायला, अजिबात नव्हता. यांची म्हणजे सर्व शेती अशीच याच पद्धतीने केली जाते पहिल्यापासून ते आतापर्यंत. त्यांना विचारलेल्या माहितीनुसार म्हणजे ट्रॅक्टरने फास्ट तर काम होतं आणि बारीक पण होतं. म्हणजे हे तुम्ही बघताय ना, याला वेळ पण लागत नाही. आणि हे बघा याचे मोठे तास होत आहेत ना, तसे एकदम त्याचे दात जवळ असल्यामुळे घन होते आणि बारीक होते, पातळ एकदम. पण त्याच्यामध्ये जे गवत आहे ना म्हणजे ते तसंच राहतं. त्याच्यानंतर ते गवत परत काढावं लागतं आणि याचा नांगर एकदम आतमध्ये जातो भरपूर आणि गवत असं साईडला पडते. सो हा एक बेनिफिट आहे त्याच्यामुळे. आणि पहिल्यापासून अशीच शेती करत आलेत. त्याच्यामुळे काहीतरी असू पण शकतं, सांगू शकत नाही. आता एवढी मला माहिती नाही प्रॉपर, पण हे बघायला पण भारी वाटतंय. आणि त्यांच्या बोलण्यावर तर असं वाटतंय की हाच बेस्ट आहे असा. मंडळी आपण काय छत्री घेऊन आलोय कारण आपल्याला येतोय ताप, त्याच्यामुळे छत्रीत राहिलेला चांगला. पाऊस हळूहळू पडतोय. या साईडला तर जास्त दिसत नाही बघा, इकडे भरलाय. विषय असा झालेला आहे, तो यंग आहे त्याच्यामुळे तो फास्ट चालतोय, हा जरा स्लो चालतोय त्यामुळे मागे पुढे होते. बराच वेळ लागत असेल, 2 तास तरी लागत असेल एका कोपऱ्याला, असा मोठा असला तर, किंवा जास्त पण लागू शकतो. आपण आता पाऊस जायची जरा वाट बघूया. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता इथे असं फोडलेलं आहे, पाणी जायला हे केलेलं आहे खोऱ्याने. आणि या साईडला तर पाणी जाते बघू शकता खालच्या साईडला. तर पाऊस पडला की कोपरे एकदम तुडुंब भरतात, म्हणजे वरपर्यंत बघू शकता. छत्री आहे माझ्या तर इथपर्यंत वरपर्यंत. आणि ते काल येऊन फोडून गेलेत, म्हणजे जेव्हा नांगरणी करायची असेल त्याच्या अगोदर यायचं आणि असं फोडून जायचा आणि थोडासा पाणी ठेवायचं, जास्त नाही. हे बघा, कारण ते तास नंतर तुम्हाला दिसणार नाही आतमध्ये तास फिरवायला. हे बघा कुठे चालते कुठे नाही तुम्हाला काय कळणार नाही. तर त्याच्यामुळे थोडा पाणी आहे बघू शकताय. आणि इकडच्या साईडने जाते खाली पाणी. आणि मंडई जे भात आहे ते भात खालच्या साईडला त्यांच्या घराच्या इकडे कोपरे आहेत ना, तिकडे पेरलेलं आहे. आणि ते मोठं झाल्यानंतर मग त्याला तरवा बोलतो आम्ही. तर तरवा घेऊन यायचं इकडे. आणि हे कोपरे रेडी झाले तुम्ही बघताय. रेडी झाल्यानंतर आतमध्ये मग पाणी तुंबवणार आणि त्याच्यानंतर मग चिखल करणार आणि त्याच्यामध्ये ते भात लावायचं आणि त्याच्यानंतर मग रेडी होऊन नंतर कापणीसाठी येणार. सो अशी प्रोसेस आहे. तर याला तसा बघायला गेला तर बराच वेळ लागतो आणि याच्या मागे भरपूर मेहनत आहे. एक माणूस याच्यासाठी म्हणजे घरात जर कामधंदा वगैरे चालत असेल तर स्पेशली याच्यासाठी म्हणजे पूर्ण लक्ष देण्यासाठी एक माणूस पाहिजे. सगळे मिळून पण करू शकतात तसं काही नाही, टाईम ॲडजस्ट करून कारण काम पण महत्त्वाचं आहे आणि शेती पण महत्त्वाची आहे. आता आम्ही तर करत नाही, त्याच्यामुळे आमच्या घरात आता बाबूला वगैरे विचारलं माझ्या भावाला बहिणीला तर त्यांना काहीच माहिती कळणार नाही. मी तर थोडा माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी थोडी घेतली, यंदा आता थोडा बघतोय. सो गेल्या वर्षीचं बघितलेलं आता थोडा मला माहिती आहे. म्हणजे नक्कीच सांगू शकतो पुढे की बघितलं आहे हा शेती माहिती आहे म्हणून. बराच वेळ लागलाय बघू शकताय. हे बघा या साईडचा थोडा आणि या साईडचा थोडा राहिलेला आहे आता.
आणि हे चालवताना सुद्धा काळजीपूर्वक चालवायचं असतं, बघू शकताय. पायाला लागू शकतो बैलाच्या. त्याच्यामुळे माहिती असेल तरच चालवायला जायचा, उगाच विनाकारण हे करायचं नाही. आपल्या एका चुकीमुळे बैलाच्या पायाला लागू शकतं. आणि टोक असतं एकदम शार्प पुढे. तुम्हाला प्रत्येक पार्टला काय काय म्हणतात ते सुद्धा सांगतो, हे होऊन दे फक्त. प्रत्येक पार्टचं एक स्पेसिफिक नाव आहे. मोठे जे बघत असतील ज्यांनी शेती केली त्या सगळ्यांना माहिती आहे, किंवा आता शेती करत जरी नसले, मुंबईला वगैरे जरी असले तरी त्यांना सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यांनी त्यांच्या लहानपणी शेती केलेली आहे की प्रत्येक पार्टला काय म्हणतात. आमच्या इकडच्यांना बरेच मुलं आहेत जे गावाला कमी येतात किंवा सुट्टीच्या टाईमला येतात, त्यांना तर माहिती नसेल की प्रत्येक पार्टला काय म्हणतात, शेती अशा प्रकारे केली जाते. सो तेच थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. काय त्यांना मदत करायला लागत नाही, मी फक्त फिरते. पण एक फिरण्याची सुद्धा मजा आहे जबरदस्त, एकदम भारी वाटते. वातावरण आता मस्त झालेलं आहे. गेल्या वर्षी पाऊस होतो ना, होय तर पावसात खूप प्रॉब्लेम होतो मंडळी. मोठं पडलं तर बरं पाणी भरत त्याला. हो, तरी असे मोठे कोपरे असले तर पाऊण तास लागतात ना. आणि असं गवत असला तर प्रॉब्लेमच, मग जास्तच वेळ. सारखा नांगरवर उचलायचा, ते बरं काढावं लागतं. आणि मंडई, तुम्हाला जर वाटत असेल की हे एकदा पकडल्यानंतर झालं आहे की संपूर्ण करून, तर तसा विषय नाही. विषय खरा असा आहे की एकदा आता असा उभा चालू आहे ना, ते झाल्यानंतर दुंडणी केली जाते. म्हणजे नंतर एका टाईमला आडव्या साईडने करायचा असा, आणि त्याच्यानंतर अजून एकदा म्हणजे एक कोपरा 3 वेळा नांगरावा लागतोय. त्याच्यानंतर तो पूर्ण रेडी होतो, की नंतर आपण तरवा लावू शकतो. सो अशी प्रोसेस आहे. आणि ट्रॅक्टरने मला वाटतं एका वेळेलाच पकडतात, आणि त्याच्यामुळे काहीतरी असू शकेल की अशी शेती म्हणजे बघू शकताय एका कोपऱ्यासाठी 3 वेळा मेहनत आहे शेतकऱ्यांना. आणि त्याच्यामुळेच कदाचित व्यवस्थित नांगरून मिळत असेल आपल्याला. आणि ट्रॅक्टरने मला वाटतं एक टाईमलाच पकडतात. परफेक्ट माहिती नाही, पण असा अंदाज वाटतोय. मेहनतीचं म्हणजे भरपूरच मेहनतीचं काम आहे. चालताना पण आतमध्ये कुठे कुठे असे दगड कसे आहेत ते लागत आहेत पायाला, त्यांच्या पण नक्कीच लागत असतील, बैलांच्या पण पायाला लागत असतील. सो शेतीचे खरे हकदार हे आहेत. फायनली आता थोडासा रेस्ट घेतलेला आहे, बैलांना सुद्धा थोडासा रेस्ट. अजून कोपरे नांगरायचे पण बघू शकता. आता पूर्णपणे आपला एक कोपरा आहे तो रेडी झालेला आहे. आपलं एक कोपरं रेडी झालेलं असा. किती जणांना बघून भारी वाटलं एवढ्यातच कमेंट करून सांगा. नक्कीच सगळ्यांची आठवणी गावच्या जागे झालेच असतले. आणि अजून पण बरेच असे मुंबईकर असतात ना जे सुट्टिंग का तर गावी येतात, पण शेतीच्या टायमात तर आवर्जून येतात. बऱ्याच जणांना आवड सुद्धा असतं, आणि बरेच जण आपल्या घराकडे आपल्या फॅमिलीत सहकार्य करूक सुद्धा येतात. असा पण असा बघू शकता किती खोल नांगरणी होते बघा. या साईडला तुम्हाला दिसत असेल. सो हा बेनिफिट आहे. जमीन एकदम परफेक्ट रेडी होत असेल शेतीसाठी, आपल्या भात लावणीसाठी. आणि 3दा पकडल्यानंतर तर 100% होणारच. थोडासा रेस्ट यांना. आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये वेगवेगळं असतं. म्हणजे इकडे जर दगड कमी असते ना, तर कुठच्या कोपऱ्यामध्ये असे दगड जास्त असतात ना की पाय टाकल्यानंतरच तुम्हाला एकदम घासणार पायावरती. तर त्यांना पण त्रास होय ना. खूप म्हणजे कपरी असतात ना दगडांच्या, तसे एकदम शार्प आणि पायाला लागतात एकदम जोरात. बघू शकता मगाशी जो भाग आपण ओपन करून ठेवलेला पाणी जाण्यासाठी, तो आता बंद करून ठेवतात. कशासाठी तर आतमध्ये पाणी तुंबवायचं, आणि जे गवत आतमध्ये तुम्हाला दिसतंय जे राहिलंय ते एकदम असं कुजून जाणार. आणि परत नांगरणी जाते तेव्हा परत ह्या फोडूचा असता काय. हां, परत जेव्हा असेल तेव्हा परत हे फोडायचा. एक दिवस अगोदर येऊन करूचा लागतं काय आदल्या दिवशी. मग वाट बघावी लागेल पाणी जायची, त्याच्यापेक्षा आदल्या दिवशी करून डायरेक्ट आल्यानंतर नांगरणी करायला चांगला.
मंडळी तुम्हाला आता याची संपूर्ण माहिती सांगतो, बघू शकता. नांगरचा सेटअप तर बघितलात, पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की याला काय म्हणतात. इशाड म्हणतात याला. हे बघा आता हात लावलाय ना, याला इशाड म्हणतात. हा जू, याला जू म्हणतात, जे त्यांच्या खांद्यावरती आता तुम्ही आपल्या बैलांच्या बघताय. हा, आणि त्याला बांधण्यासाठी आतमध्ये दोऱ्या असतात. ते बघा बरं असतं. परत ती रुमणी वाकडी आहे ती. तुम्हाला दाखवतो. आत्महत्या ना ग. ही काय, हा ती रुमणी. ही रुमणी म्हणतात याला. हा, आणि उचलू उचलू उचल उचल उचल. जोड आहे, बरंच जोड आहे. बघायला जेवढा सोपा वाटतंय नांगरताना, तेवढा ऍक्च्युअल मध्ये नाही मंडळी. मला नांगर म्हणतात. हे बघा हा नांगर, आणि त्याचा पण सेटअप आहे. हे बघा इकडे या भेंडल्या माडाचं बनवतात ना. हे बघा असा सेटअप आहे याचा शिवणीचा. हे जू काय बघू शकताय. हे बघा ही झाबडी आहे. चरता काय होत काम, चरता काय काय बांधकाम. हा, पुन्हा पुढच्या बैलाला सवय असते म्हणजे चरायची. चालता सुद्धा दिसला तरी चरायची सवय असते, जोत चालू असते, त्याच्यामुळे ती बांधली जाते. काय म्हणतात, झाबळी. झाबळी झाबळी म्हणतात. हे बघा याच्यामधला पाणी गेलेला नाही, वरनं कुठनं तरी पाणी येते आतमध्ये. हे बघा वर्ण वाहतो आत. वरती पण कोपरे आहेत भरपूर. वरती बघा कसलं झालंय वातावरण, एकदम भारी वाटते. ढग बघा पावसाचे, आणि इकडे एकदम मस्त. हे बघा पाणी कमी पाहिजे, याच्यापेक्षा सुद्धा कमी पाहिजे, असं दिसणार नाही. खोरा मारल्यानंतरच दिसत नाही आतमध्ये, बघू शकते. तास तर दिसणारच नाही अजिबात. आणि शेळीचा भाग असल्यामुळे पाणी मुरायचं काही हेच नाही. आता पाणी असाच राहणार, स्टेबल, सेम टू सेम जसा आहे तसाच्या तसा. घालवायचं असेल तर तुम्हाला असंच करावं लागणार, नाही तर पाणी काय जाणार नाही. बाजूच्या कोपऱ्यात पण स्टार्ट झालेला आहे. पाणी जसा थोडा कमी झाला, स्टार्ट झालाय. आणि लहान आहे कोपरा, पटकन तर होईलच, पण साईडला जेव्हा करतो ना लहान कोपरा असला की थोडासा त्रास होतो चालवताना. बघू शकता कसा घ्यावा लागतंय बघा, दुसऱ्या कोपऱ्यात उतरून. दुसरा कोपरा पण डन झालेला, आणि हा लवकर झाला एकदम, कारण छोटा होता त्याच्यामुळे. हे बघा पाणी पण बंद केला इकडचा. त्याच्या बाजूला आहे तिसरा, बाकीच्या खाली आहेत ना नंतर. हो तिसरा स्टार्ट होणार आता. शेतात फक्त आता आपणच आहोत, आणि एकच बगळा दिसतोय. हा बघा, आणि आपण खेकडे पण इकडेच पकडायला येतो. तो पण उडून गेला, तो बघा पुढे जाऊन बसलाय. खेकडे पण इकडेच पकडायला यायचो याच साईडला. हे बघा इकडनं संपूर्ण या साईडने असा चालत चालत बघत 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 तिकडे खाली एकदम. यंदा काय आलोच नाही, तर एकदा पाऊस पडेल तेव्हा एकदा आपण विजिट मारून जाऊया येऊन. इथे बिळ वगैरे दिसत असेल तुम्हाला, तेव्हा येते म्हणजे. आपण त्यांच्याकडनं बॉटल घेतली पाण्याची. आपण चाललोय आता घरी.
पाणी पण आणतो आणि आपल्या घर जवळ आहे तर येताना मस्त चाय पण त्यांच्यासाठी घेऊन येतो आणि इकडे येऊन मस्त शेतात बसून चाय पिऊया आणि आनंद घेऊया गरमागरम चायचा. चला. आपण मंडळी जसे गेलो ना तसेच लगेच आलोय चहा वगैरे घेऊन. चालून पण दम लागायला लागला लगेच. चला चला चला. ऊन पडायला स्टार्ट झालेला आहे बघू शकताय. हे बघा कुड्याची शेंगा, कुड्याची पानं, कुड्याची फुलं आहे बघा. कुड्याच्या शेंगांची भाजी करतात. खूप गाव आहे असं तिकडे धरलेत. चाय तर आपली ओतलंय मंडळी मस्त. चाय सोबत आपल्याकडे बटर पण आहेत. पेज बटर विषय का पटकन ना नरम जाणत नाही. बटर खारी सारखे. लगेच नरम होऊचे नाही. असेच आवाने खाऊ शकताय पण ते. या चाय प्यायला मस्त शेतात बसून चायचा आनंद. मस्त नरम जातात ना. नरम झाले. पाऊस असलेलो तर चाय पिऊक मजा. कोरी चाय पहिली कोरीच चाय ना. पहिला दूध खाय आता कोणाकडे क्वचित गाय असली, ज्यांच्याकडे गाय असली तर. नाही तर करून पहिलं फुटीच चाय. घ्या बटर. मंडळी आपण आपलं सर्व सामान घेतलंय. चाय तर पिऊन झाली आणि आता आपण चाललोय घरी. काकांना केलंय जस्ट बाय बाय. सो इकडे कुड्याच्या शेंगा मगाशी आपण बघितल्यात तर आईला सांगून त्या काढायला यायला पाहिजेत. तर माझी जशी तब्येत बरी नाही ना तशी आईची पण बरी नाही. चला घरी आता जाऊन आपण मस्त आंघोळ करूया आणि आंघोळ वगैरे करून झाल्यानंतरच तुम्हाला भेटतो. चला. आंघोळ वगैरे झालेली आहे आपली आणि जरा बऱ्याच वेळानंतर भेटतोय. तर आंघोळ करून आल्यानंतरच आज की आपण चाय मगाशी तिकडेच प्यायलोय. तर आता पेज जोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही तोपर्यंत पेज प्यायची. पेजेशिवाय बरं वाटणार नाही आपल्याला. आणि बाहेर मगाशी पाऊस नव्हता पण आत्ता स्टार्ट झालेला आहे. हे बघा आणि पाऊस पडला की लगेच थंडगार एकदम वातावरण होतंय. सो मस्त पेज एन्जॉय करूया. या गरम आहे.